अहो खरंच काल रात्री मी तुम्हाला फोन करत होते पण बिझी येत होता. हो बाबा. नाही नाही आज कार्यक्रम आहे, कार्यक्रमावर आल्यानंतर तुम्हाला पुन्हा फोन करेन. ठीक आहे? हो नक्की करेन. हो हो. आता आईंचे तुमचे आशीर्वाद पाठीशी आहे म्हणून तर सगळं शक्य झालं ना. हो बाबा. मला बोलायचंय. आईंना बोलायचंय, देते त्यांना. हाव का? बरं सांगते. म्हणले ते मंदिरात जाऊन येत आहेत मग फोन करून राहिले. हेच तर सांगायचं होतं ना त्यांना. एक मिनिट. हा आई बोल दादा. अरे नाही सांगणारच होते तुला. नाही मोठा वगैरे कार्यक्रम नाहीये पण पेपरात बातमी आली. हो थँक्यू. हो नक्की फोन करते. ठेवू? आज दिवसभर फोन मध्येच राहा. या या त्यांचा फोन आहे. हो का? नानाजींचा फोन. हॅलो नानाजी. हो हो ना. नाही आता एवढा कार्यक्रम वगैरे घेतील असं वाटलं नव्हतं मला. हो आता तुम्ही सगळेजण सोबत आहात म्हणून तर हे सगळं शक्य झालं ना. हो कार्यक्रम कसा झालाय कळवीन तुम्हाला. नक्की कळवीन. तुम्ही आता या बरं लवकर. हो ठेवते ठेवते. राधिका हे घे. काय काकू? हे घ्या. सकाळीच हे घेऊन आले होते पेढे. देवळात गेले होते पेढे घेऊन. म्हणाले गणपतीच्या पुढ्यात ठेवून येतो. गणपतीला सांगितले त्यांनी राधिकाचा सत्कार निर्विघ्नपणे पार पडू दे. अहो शेतकऱ्यांच्या संघटनेकडून सत्कार होणार आहे बरं राधिकाचा. गुड फॉर नथिंगचा सत्कार आहे. इतकं छान वाटतंय ना राधिका. अगं आज पेपरात इतकं सुंदर छापून आले तुझ्याबद्दल. मग का येणारच ना. कामच भारी केलंय ना आमच्या राधिकानं. सगळीकडनं तारीफ होणार का राधिका. बरं सरिता वहिनी आज राधिकाची दृष्ट काढून टाका बरं का. हो ना दृष्टही काढेन आणि देवापुढे गोडची राई ठेवेन. तुम्ही या दुपारी. हा नाही राधिकाच्या गडबडीत आमचं काय आहे. आम्ही येऊ सावकाश राधिकाकडनं पार्टी घ्यायला. घ्या. एक मिनिट. हा राधिका बाई तू याचीच प्रगती होत राहू दे. हॅलो. हो थँक्यू थँक्यू. हो ना. हो हो आज संध्याकाळीच आहे. थँक्यू सर. ठेवते हा फोन. खरंच तुझा इतका अभिमान वाटतो ना. अरे ठीक आहे तुझ्यासाठी हॉट टी स्पेशल. अरे सो स्वीट. थँक्यू बच्चा. गॅरी अजून तरी नॉर्मल वाटतोय. मीन्स त्याला त्या पैशांबद्दल कळलेलं नाहीये. काय ग कसला विचार करते. मी काय नाही. तू निघालास का? हा निघालो असते. आता मालक म्हणजे आमच्या कंपनीतले मालक आणि इतर स्टाफ बरोबर मीटिंग आपली रेग्युलर. हा जो कोण मालक मॅन आहे ना त्याला मला भेटायचंच आहे. इतका सारखं तू त्याचं नाव घेत असतोस ना. गॅरी त्याच्याच थॉट्स मध्ये आहे. इट मीन्स याला माहितीच नाहीये. मी मम्माकडे जाऊन सगळे पैसे खर्च करते आणि मग त्याला कळेल. काय ग कुठले तंद्रीतेस तू. काय चाललंय. नथिंग नथिंग. गॅरी ऐक ना आज मी मम्माकडे जाऊ का प्लीज. काल जाऊन आलीस ना आता परत कशाला. हो ऍक्च्युली तिला ना तिची तब्येत खराब झालीये त्यामुळे मी जाऊन येते ना. ती एकटी आहे ना. मला काही प्रॉब्लेम नाही. तू फक्त ये ना आई आणि राधिकाला विचारून जा. परत कटकट नको. हा हा दॅट आय मॅनेज. कूल. तसे गुड फॉर नथिंगचा मूड आज खूप चांगला आहे. का काहीतरी तिला ते सत्कार देणार आहेत का मिळणार आहे सोशल काहीतरी आज आलंय पेपर मध्ये पण. आणि बाहेर सगळे गुलमोरून चालत आणि इतकी चावचाव करतायत ना. ठीक आहे असेल. चल मी निघतो. ऑलरेडी उशीर होतोय. ओके.
गुरु याला चला आम्ही निघतो. चहा घेऊन जा ना. बसा बसा. गुरु तू घेते का चहा थोडासा? नाही माझा झालाच आता मी लिसन ना, मला मम्माकडे जायचंय. मी जाऊ का? राधिका, मी माझ्या मम्माकडे जाऊ का? अय सारखं सारखं का असते का तुझ्या मम्माकडे? माझ्या मम्माची तब्येत बरी नाहीये. ओके काय आलं? डॅड आय डोंट नो, पण तिची तब्येत डाऊन आहे. आई मी काय म्हणतो तिला जाऊ दे ना. फक्त एकदा सुनीला विचार तुझ्या म्हणजे झालं. ऑरेंज असू, तुमची तब्येत डाऊन असेल तर गुड फॉर राधिका घरी थांबेल ना? अय तू तुझ्यासोबत तिची बरोबरी करू नको बरं. ती सून आहे माई. ओहो, मग मी कोण आहे? बास, याच्यावरती वाद नकोय. तुला काय करायचं ना ते कर. जाऊ दे नाही, फक्त घरातली सगळी कामं उरकून जा म्हणजे झालं. ओके, गॅरी माझी सगळी कामं झालीत, मी जाते. ओके काय तुला माहित आहे ना आज राधिकाचा सत्कार आहे ते? हं? हो येतो मी. मला कशाचं म्हणून कौतुकच नाही. साधं अभिनंदन सुद्धा केलं नाही हिचं. हे असंच आहे आमचं पोट्ट. सारखं त्याच्याने याच्या मागे 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 करत राहते. का सोनं लागलंय का तिला? पक्की नौटंकी आहे ती. चाल पाच. जाऊ दे नाही, सोडून द्या. त्यांना काय करायचं ना ते करू द्या त्यांना. आणि आता ती त्यांची बायको आहे ना. तू कोण आहे? मी यांच्या लेखी कोणीही नाही. आणि म्हणूनच यांनी माझं अभिनंदन केलं नाही, म्हणून आता मला काहीही वाटण्याचं कारणच नाही. राधिका पण तरी ग. आई तुम्ही सगळ्यांनी केलं ना अभिनंदन, मग बास झालं. ते पुरेसं आहे माझ्यासाठी. हॅलो शनू बेबी, आता काय प्रॉब्लेम झाला? इज एव्हरीथिंग ओके? मम्मा, आम्ही काय दरवेळेला प्रॉब्लेम असेल तरच फोन करते का ग? हो, आय मीन म्हणजे हल्ली तर प्रॉब्लेम असतानाच फोन करतेस. हो काय म्हणतेस यार मम्मा. बरं ऐक, माझ्याकडे ना एक सॉलिड सरप्राईज आहे. सरप्राईज? वाव, म्हणजे तुला जॉब मिळाला की गॅरी तुला युरोप टूरला नेतोय? नो मम्मा, त्यापेक्षाही भारी सरप्राईज आहे. आणि तसं युरोप ट्रिपला मी जाईन. ओके, आता आपल्यासाठी गुड न्यूज आहे. अगं काय सांगतेस का आता? अगं मम्मा, आपल्याला लॉटरी लागली. लॉटरी. लॉटरी? या अगं, तुझा पैशांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाच असं समज. काय? माझं पैशाचं टेन्शन गेलं? मीन्स म्हणजे एक्झॅक्टली काय काय सांगतेस तू? थांब, मी तिकडे येते आणि तुला सांगते. ओके, हे बघ, पण पैशाचं टेन्शन गेलं म्हणजे काय? आपल्याला पैसे मिळणार? लॉटरी? हे बघ शनू बेबी, हॅलो हॅलो शनू बेबी, तू काय भान? शनू बेबी हॅलो. पैशाचं टेन्शन गेलं? काय भानगड केली हिने नवीन? एनिवेज, साहेब आपण चहा घेऊया का? नाही नको, माझी बॅग मिळाली की मी लगेचच निघेन. गुरुनाथ ये. अरे गुरुनाथ, सॉरी मला उशीर झाला. इट्स ओके. ही तुमची बॅग. हो, आणि थँक्स. अरे तुझ्यासारखा प्रामाणिक माणूस आहे म्हणून तर मला बॅग मिळाली. साहेब आपली माणसं आहेतच अशी. तुम्हाला मी योग्यच माणूस दिला होता. नाही सर, ऍक्च्युली काल आपलं बोलणं झालं असतं तर मी कालच दिली असती बॅग, पण नंबरच नव्हता, सो राहून गेला. अरे पण हे असं कसं झालं? काय झालं सर? अरे काय झालं म्हणून काय विचारतोयस मला? पैसे होते ना याच्यामध्ये? असतील ना. नाही आहेत. नाही. गुरुनाथ पैसे कुठे गेले? हे बघ गुरुनाथ, मला माहितीये तू काही खोटारडा नाहीयेस, पण पैसे नाहीयेत, मग गेले कुठे? पैसे कुठे गेले?
मला पक्का घर गाडी बनवून ठेवलंय या मम्मानी. सगळे कपडे पण धुतो आता मी. येई पप्पा, सरप्राईज सरप्राईज. अगं सकाळपासून नुसते फोन करते सरप्राईज सरप्राईज. काय सरप्राईज आहे सांग लवकर. मम्मा आय एम सो हॅपी. सगळ्याचा आवाज. सांग तर काय लवकर, मला पण सांग सरप्राईज. मम्मा केड्या कुठे? केड्या माझे कपडे धुते बोलवते. मम्मा केड्याला धुऊ दे ना कपडे. हे सरप्राईज आपल्या दोघींसाठी आहे. सिक्रेट सरप्राईज. काय लवकर सांग. एवढे पैसे कुठून आणलेस? राधिकाच्या पर्स मध्ये हात साफ केलास की काय? हात साफ केला मी, पण राधिकाच्या पर्स मध्ये नाही. मग अगं गॅरी काल कुठली तरी एक वियर्ड बॅग घेऊन आला होता आणि म्हणलं ही बॅग तर गॅरीची नाहीये म्हणून उघडून बघावं. बघितलं तर त्यामध्ये एवढ्या साऱ्या नोट. मम्मा मी करेक्ट केलं ना? येस बेबी. अगं नवऱ्याचे पैसे चोरणं हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे. आय एम प्राऊड ऑफ यू. तू अगदी तुझ्या ममाच्या पावलावर पाऊल ठेवून चालली आहेस बेबी. आय एम प्राऊड ऑफ यू. वाव. बघू दे मला. अगं इतक्या दिवसात एकत्र इतके पैसे बघितले नव्हते ग मी. मम्मा डू वन थिंग. ह्यातले थोडे पैसे घेऊन ना तू केडाची उधारी चुकती करून टाक. मला 15,000 दे फ्रेंड्सना पार्टी द्यायची म्हणून आणि 5,000 शॉपिंग साठी. ओके? एक मिनिट. केड्याची उधारी आपण कशाला चुकती करायची? त्याचा तो बघून घेईल. आणि हा तू काय म्हणालीस? फ्रेंड्सना पार्टी? ह्या एवढ्या पैशाची? वेडी आहेस का तू? 3,000 कुठून मिळाले स्त्रीला? हा फ्रेंड्सना पार्टी द्यायची असते पण त्यांच्याच पैशाची त्यांना पार्टी द्यायची असते. हा मी तुला एक काम करते. मी ना तुला 10,000 देते. हा त्याच्यातले 7,000 ची तू शॉपिंग कर आणि 3,000 रुपीज आहेत ना त्याची देऊन टाक फ्रेंड्सना पार्टी. कोण नाही म्हणतंय? पण मम्मा तुला काय करायचं ग एवढे सगळे पैसे? मोठं कोण आहे आपल्यात? तू आहेस. मम्मा कोण आहे? तू आहेस. मग पैसे कोणाचे जास्त? मम्माला. मग मम्मा थोडे अजून दे ना प्लीज. आलीस ना घरी की नंतर येते? 15, आल्यावर. 14, आल्यानंतर 12, घरी आल्यानंतर लगेच देणार. 5. 50,000 यांनी कुठून तरी लुटून आणले असणार. मला बघावंच लागेल काय ते. ए गुरु, तूच बोला होता ना साहेबांची बॅग आहे त्याच्यात पैसे आहेत. मग पैसे कुठे गेले? मला काय माहिती साहेब एक मिनिट जरा, मला काय माहिती? अरे तूच बोला होतास ना, खोटं बोलायचं नाही. साहेबांचे पैसे गहाळ केलेस की काय? मी काय बोलताय काय? मी गहाळ केली असते तर मी परत बॅग कशाला आणून दिली असती साहेब? ए तोंड वर करून बोलू नकोस. साहेबांनी जरा काय कौतुक केलं की हवेत उडायला लागलास की काय? एक मिनिट शांत व्हा जरा आणि त्याला सोडा त्याला. अहो सर मी खरंच नाही घेतले हो पैसे. उदगीरकर साहेब मी काल अशीची अशी बॅग घेऊन गेलो, म्हणजे जाताना पैसे पाहिले त्याच्यामध्ये आणि घरी जाऊन बॅग ठेवली आणि तशीच्या तशी घेऊन आलोय परत. काल बरे पाहिलीस बॅग? अरे मग आज पण येताना ती बॅग उघडायची, बघायची त्याच्यात पैसे आहेत की नाही, मग घेऊन यायची होती ना. अहो सर पण घरून कोण घेणार आहे पैसे? मी असं कशाला करेन सर? इट्स ओके, नो प्रॉब्लेम. इट्स ओके म्हणून काय सर? हो एक वेळेला तुम्ही सोडून पण द्याल, पण शेवटी आमच्या कंपनीचा इज्जतीचा सवाल आहे. उद्या उठून कस्टमरला जर कळलं की आमच्या गुरुनाथने पैसे गहाळ केलेले आहेत तर आमच्या कंपनीवर आळ नाही का येणार? ते काय नाही. गुरुनाथ साहेबांचे जर पैसे घेतले असतील तर ते ताबडतोब परत करून टाक, समजला? अहो नाही हो सर, मी असं काही केलेलं नाहीये. मी चोर नाहीये सर. गुरुनाथ इट्स ओके, नो प्रॉब्लेम. सर मी खरंच काही केलेलं नाहीये. हे बघ गुरुनाथ, तू घेतले नसशील पण पैसे गायब झालेत हे मात्र नक्की. आय नो दॅट्स ट्रू. ए जास्त इंग्रजी झाडू नको गुरु. आधीच तो माझ्या डोक्यात गेलेला आहे, समजलं? साहेबांच्या पैसे परत करून टाकणार तर तुझी नोकरी गेली, समजलं? सर पण मी काहीच केलेलं नाही. तर तू ठीक आहे सर, मी संध्याकाळपर्यंत काहीतरी व्यवस्था करतो पैशाची. ओके, आज संध्याकाळी येताना पैसे घेऊन यायचं, तरच हे तोंड दाखवायचं, समजलं? हो सर. झालं की नाही तुझं? मग काय चालू अजून कामच चालू आहे तुमची? त्यांनी वहिनी कधी येतील? अरे श्रेयस पटकन आटप ना यार. हो. येस चला रेडी आहे मग पोझिशन घ्या. अरे काय मध्ये गाणी घालतात कदम कदम रेडी आहे इथं. चला मॅडम आले. हे मॅडम आले, चला ना पोझिशन घ्या ना. लवकर ऐकतच नाही माझं. घ्या पटकन. हो 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 काय चाललंय सगळं?
नाही ऍक्च्युली वहिनी म्हणजे तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, म्हणून आमच्याकडनं हा एक छोटासा प्रयत्न कौतुक करण्याचा. हा, आणि कसं आहे ना की आज पेपरमध्ये पण छापून आलाय की आज तुमचा सत्कार होणार आहे. येस. मॅम खूप साऱ्या क्लायंटचे कॉल झालेत. आणि बरेचसे ईमेल्स आणि बुके सुद्धा आलेले आहेत वेगवेगळ्या लोकांकडून. मग आम्ही तरी कसे गप्प बसणार, म्हणून आमच्याकडून ही फुल ना फुलाची पाकळी. सॉरी जमलं नाही मला. थँक्यू थँक्यू थँक्यू. काल इतकं सगळं केलं, आज पुन्हा. वहिनी तुमचं किती कौतुक करायचं ते आम्ही ठरवणार. करेक्ट, अगदी बरोबर मॅडम. आणि तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. विलास सरप्राईज तो आणतोय, मला वाटतं विलास सरप्राईज कसं काय. आनंद भाऊजी काय आहे आणि सगळं हा? कसलं सरप्राईज. हो, प्रेम आहे तुमच्यासाठी एवढं सगळ्यांचं. घ्या. अरे हे का आता गिफ्ट. मॅडम हे घ्या, छोटस गिफ्ट माझ्याकडून. थँक्यू थँक्यू सो मच. हे सगळं मला द्या, म्हणजे मी थिएटर. हे घ्या, हे माझ्याकडून. शेष कशासाठी इतकं सगळं. अहो वहिनी आम्ही सगळ्यांनी गिफ्ट आणलेत आणि आज नाही म्हणायचं प्लीज. थँक्यू थँक्यू कॉंग्रेट्स मॅम. थँक्यू मस्त थँक्यू. हा हे माझं आणि जेनी. वा वा, खरंच खरंच तुमचे आभार मानावे ना तेवढे कमी आहे. खरंच खूप छान वाटतंय. इतकं प्रेम, इतक्या शुभेच्छा. वहिनी तुम्ही हे सगळं डिझर्व करता. आम्हाला सगळ्यांना खूप अभिमान येतो. येस येस. माझ्या स्वागतासाठी टाळ्या वाजवत आहे का? अरे मी पण आणलेला. काय आहे सौमित्र, हा काही फोन नाही काही नाही, एकदम अचानक आलास. नाही वहिनी अचानक नाही आलाय तो येणार आहे हे ठरलेलंच होतं. ना बोललास, ठरलंच होतं. बोललास, सांगितलंच तिला, ठरलेलंच होतं. हे जेनी काय करायचं याचं, कुठे काय बोलावं कळत नाही या माणसाला. बरं, माझ्यासाठी काहीतरी आणलंय ते दे ना आधी. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू थँक्यू. पण हे सगळं फक्त माझं श्रेय नाहीये, हे संपूर्ण टीमचं श्रेय आहे. झाला आभार प्रदर्शन. चला रे टाळ्या वाजवा पटकन, नाही तर चालू राहिली. झालेला आहे. आता मला सांगशील का कार्यक्रम कधी आहे सांगशील? आता थोड्या वेळानेच निघायचं. थोड्या वेळात निघायचं आहे. बेस्ट, मी गाडी आणलेली आहे. आज तुझा ड्रायव्हर नाही, आज मी तुझा ड्रायव्हर. ओके, तू फक्त एक फोन करायचा, दादा गाडी लाव. हा करेक्ट आहे, दादा गाडी लाव असंच सांगणार. अरे म्हणजे दादा नको ग म्हणूस. तुझं काय दादा नको म्हणूस, तू आपलं काहीतरी म्हण, मित्रा गाडी आण असं म्हण. हा ठीक आहे, मी सौमित्र असं म्हणे. ठीक आहे, हा चालेल ना. सौमित्र गाठ. मुद्दा काय, मी आज तुझा ड्रायव्हर आहे. ओके, लगेच निघू आपण. वा चालेल चालेल चालेल. अरे काय काय खायला वेळेला देणार आहे की नाही? काय नुसतं उभा आहे आता करून, एवढी बॉडी कशाला कामावली आम्हा? केड्या बरं झालं यार तू आलास. अरे पण मला कशाला बोलवलं एवढं धावपळ करून? केड्या एक फार मेजर प्रॉब्लेम झालाय रे. तो तर नेहमीच असतो. ऐक ना, मला सांग, म्हणजे तू माझा जवळचा आहेस ना? अरे बाई काय विचारतो यार, मानतो, बोल. म्हणजे तू मित्र मानतोस ना मला? हा. मग माझी जरा मदत कर ना यार. अरे बोल ना बाई, काय प्रॉब्लेम झाला? माझी जरा 50,000ची मदत कर ना जरा. अच्छा, काय 50,000? अरे एक भिकारी दुसऱ्या भिकारीकडे भीक मागतो, कसं देणार आहे? हा ते मी काय मी भिकारी हे काम करतो यार मी. तू काय बाई तुला नाही, मी स्वतःला भिकारी म्हणालो. माझ्याकडे कुठून येणार आहे 50,000 रुपये? अरे 50 रुपये नाही आहेत माझ्याकडे, कर्जबाजारी झालोय मी. कोण देणार आहे मला 50,000 रुपये? मी मागायला गेलो, सगळे म्हणते चल चल आगे चल. अरे केड्या असं काय करतोय तू? दरवेळेला काहीतरी जुगाड करतोस ना, कर ना. मी अडचणीत आहे यार. अरे नाही ना, 50,000 कुठे देणार नाहीये. नशीब नाहीये माझं त्या शनायासारखं. तिच्याकडे पैसे असतात, माझ्याकडे नाही. तू तिला पैसे देतो यार आणि माझ्याकडे पैसे मागतो. तू बरायच ना? सकाळी सकाळी काही घेऊन आलायस का? तिच्याकडे कुठून येणार आहेत पैसे? मी कुठून देऊ तिला पैसे? आता घरी आली आहे एवढे सारे पैसे घेऊन ती, आणि मग एक मिनिट काहीतरी गडबड आहे. तिच्याकडे पैसे कुठून आले रे? अरे मला कसं माहिती असणार? माझ्याकडे नाहीत पैसे, तर मी तिला कुठून देऊ? अरे पण तिच्याकडे पैसे होते, मी तिला विचारलं कुठून आले, मला नाही सांगितलं. तिच्याकडे खूप सारे पैसे होते गुरु. एक मिनिट. अरे यार माझी नोकरी जाईल रे केड्या. काय झालं, माझ्या गाडीमध्ये कस्टमर होता. त्या कस्टमरने त्याची म्हणजे तो बॅग विसरला रे, आणि त्याच्यामध्ये कॅश होती 50,000 रुपये. आणि मी जर ते परत नाही दिले तर माझी नोकरी, म्हणजे शनायाने तर घेतले नसतील ना? एक मिनिट, चल तू आत्ता चल, आपण शनायाकडून पैसे घेऊ. बाय काय
आपण लहानपणी तो गेम खेळायचो की नाही, कावळा उड, चिमणी उड, घुबड उड. हा? तो खेळ शनाया पण खेळते, पण ती कावळा चिमणी उडवत नाही, पैसा उडवते. तो उडाला असेल पंख फुटून आतापर्यंत. केड्या माझी वाट लागेल यार. केड्या मी काय करू, मला एक मिनिट थांब तू. हा हॅलो सर. हा येस सर, आय एम रिचिंग. मी आलोच. केड्या यार मला जावं लागतं. ही शनाया पण ना